नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या ठिकाणी शिपाई या पदासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राणी रामपाल बघा ही खेळाडू हॉकी या खेळासंबंधीची खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन बघा राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 29 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ बघा भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा कलम 1 नुसार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र? बघा नाशिक जवळचं एकलहरे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? बघा एकलहरे बघा हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते? बघा ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 10 बघा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनला? बघा दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दख्खनच्या या ठिकाणी पठारावरचा बहुसंख्य प्रदेश हा अग्निजन्य या खडकांनी बनलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तुर्भे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा सोलापूर बघा हे शहर महाराष्ट्र राज्यामध्ये चादर या ठिकाणी निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील लोकमान्य टिळक बघा जहालमतवादी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी बघा रेणुका देवीची शक्तीपीठ आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात। बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील हिरव्या वनस्पती बघा जे काही आपलं अन्न असते जे किंवा स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात। प्रश्न क्रमांक 16 पहा अणुशक्तीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला बघा अणुशक्तीचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मेंडेल या शास्त्रज्ञाने बघा अणुशक्तीवाद बघा त्यांनी मांडलेला तो सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक 17 पहा बघा सोट मुळाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं बघा सोट मुळाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा कापूस या ठिकाणी सोट मुळाचं उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा हॉर्स पॉवर बघा पॉवर म्हणजे शक्ती तर हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शक्तीचं या ठिकाणी एकक आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते। बघा तोडा बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी बघा तोडा ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक 20 बघा महाराष्ट्र राज्यामधलं कायदेमंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे। बघा महाराष्ट्र राज्यामधलं बघा कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ या प्रकारचं महाराष्ट्र राज्यामधलं कायदेमंडळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा बघा यांच्यामध्ये या डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत। बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये बघा त्या ठिकाणी वेरूळच्या लेण्या या ठिकाणी वसलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्मांचं प्रमाण जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचं प्रमाण होय। बघा या ठिकाणी 1000 बघा व्यक्ती मागील प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल। बघा स्वराज्य पक्षाचे बघा प्रणेते म्हणून तेव्हा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांचा या ठिकाणी नाम उल्लेख कराल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये विचारले सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात। बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी बघा या ठिकाणी हायग्रोमीटर या ठिकाणी हे उपकरण वापरले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रयोगशाळेमध्ये विचारले ऑक्सिजन बघा हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक हा बघा प्रयोगशाळेमध्ये विचारले ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरतात। बघा या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात। बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सोडियम सिलिकेट तर यांना बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांडवलेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। बघा पांडवलेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो। बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्यांचा उगम बघा हिमालय पर्वतामधून भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम हा होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात। बघा बायनरी नंबर्स म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने ओळखले जाते।
प्रश्न क्रमांक 30 बघा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे? बघा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हणजे बघा 42वी घटनादुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे बघा छत्तीसगड राज्य बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या एका घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? बघा, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? बघा, 69वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो बघा हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहणारा प्रवाह? एल निनो हा प्रवाह कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे? बघा, या ठिकाणी पॅसिफिक बघा या महासागरामधला या ठिकाणी प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणतं कलम आहे? ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे. बघा, ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं बघा कलम तर कलम 40 बघा आहे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला? कर्झन वायली बघा, कर्झन वायली बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध मदनलाल धिंगरा बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36 बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा, कांचनगंगा हे पर्वत शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे? बघा, कांचनगंगा बघा हे शिखर हिमालय पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योती बघा वेल्डिंगचं काम करण्यासाठी कोणती ज्योती वापरली जाते? बघा, वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी या ठिकाणी ऑक्सी ॲसिटिलीन बघा या ठिकाणी ही ज्योत वापरली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? बघा, माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? तर या ठिकाणी बघा 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, घटक राज्याचं मंत्रिमंडळ तर या ठिकाणी विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1854चा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी बघा उडसा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? उडसा खलिता बघा सन 1854चा बघा उडसा खलिता हा शिक्षण या विषयाशी तो संबंधित होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा? 52 कशी बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा, 52 कशी बघा हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचं बघा मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले? बघा, शेक्सपियर यांच्या बघा हॅमलेट या नाटकाचं मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित बघा असे या ठिकाणी गो. ग. आगरकर यांनी या ठिकाणी भाषांतर केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक बघा आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा, आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक सन 1888 मध्ये या ठिकाणी आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले? बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना सर व्हॅलेंटिन चिरोल यांनी या ठिकाणी म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले? बघा, मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले होते? बघा, सन 1979 या वर्षी बघा मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा, 61व्या बघा घटनादुरुस्तीने मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार
खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये सांगितलेला राष्ट्रपतीचा बघा दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? बघा कलम 72 मध्ये बघा दयेचा अधिकार हा सांगितलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा 42व्या बघा घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 49 बघा भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा राष्ट्रीय भाषा बघा एकूण 22 या ठिकाणी भारतामध्ये एकूण या ठिकाणी 22 राष्ट्रीय भाषा आहेत। प्रश्न क्रमांक 50 बघा अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? बघा अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? तर कलम 17 नुसार या ठिकाणी अस्पृश्यता पाळणे बघा या ठिकाणी हा गुन्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा या ठिकाणी महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं PDF त्यामध्ये आपण सर्व विषयाचे MCQ टाकलेले आहेत, त्यामध्ये PYQ पण आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।